तर कसं काय मंडळी, स्वागत आहे तुमचं स्टार्टअप ब्लॉग सिरीजच्या डे 10 मध्ये. आजचा आपला ब्लॉग सुरू झाला हे माकडाला शाळेत सोडण्यापासून. शाळेत सोडून मी निघालो घराच्या दिशेने, कारण आज आपल्याला पण जायचं होतं कॉलेजला. ऑलमोस्ट आठवडा झाला होता कॉलेजचं तोंडच बघितलेलं नव्हतं. काल 2-3 मित्रांचे फोन आले की अरे भावा कुठे आहेस, लेक्चर काय करायचे का नाही. म्हणलं उद्यापासून कॉलेजला रेग्युलर. आता उद्यापासून कॉलेजला रेग्युलर म्हणल्यावरती निघावं तर लागणारच होतं. सकाळी सकाळी आलो, बस एकदम टायमिंगला भेटली. बसमध्ये बसलो आणि निघालो कॉलेजच्या दिशेने. असं काहीतरी वेगळा विषय होता, आज काहीतरी इव्हेंट होता. मला पण एक्झॅक्ट माहित नव्हतं. ग्रुपवरती मेसेज आलेले होते, पण मी काही ग्रुपवरती मेसेज बघितले नव्हते. बस स्टॉपवरती मला भेटला मोईन. त्याच्या बुलेटवर बसून मस्तपैकी मी पोहोचलो कॉलेजला. कॉलेजला आलो. सगळ्यात पहिले तर गेलो लेक्चरला. पहिले तर आपले लेक्चर होणार होते आणि दुपारनंतर काहीतरी इव्हेंट होता. दुपारनंतरचा इव्हेंट मला कॉलेजमध्ये आल्यावरती कळालं की जर्मन लँग्वेजचा इव्हेंट आहे. जर्मन लँग्वेजचं म्हणजे ते थोडंफार इंट्रोडक्शन देणार होते. तोपर्यंत मी गेलो आता एस-एम-डीचं प्रॅक्टिकल करायला. सॉलिड मॉडेलिंगचं प्रॅक्टिकल केलं. थोडंफार त्याच्यावरती डोकं तर झिजलं होतं फार. काय करावं काय नाही सुचत नव्हतं, पण केलं. प्रॅक्टिकल कम्प्लीट नंतर मी भेटलो माझ्या बहिणीला आणि माझ्या मित्रांना. आता त्यांना भेटून बसलो लेक्चरला. सरांचं लेक्चर सुरू झालं होतं आणि मला मोकार झोप येत होती. एक झोप घेतल्यानंतर अमित सरांनी थोडंफार मार्गदर्शन केलं की बॅकलॉग लागले, पेपर कसे काढायचे. तिथून आम्ही निघालो जेवायला. आता जेवायला मी काय डबा आणलेला होता, पण मम्मीची काय सकाळी सकाळी भाजी तयार नव्हती. म्हणून कॅन्टीन मध्ये आलो, पार्सल भाजी घेतली आणि तिथं जेवण करून मी आलो जर्मन लँग्वेजच्या सेमिनारसाठी सेमिनार हॉलला, ते पण एनटीसी डिपार्टमेंटच्या. आमच्या कॉलेजला एकच डिपार्टमेंटला एकच सेमिनार हॉल. त्याच्यामध्ये येऊन बसलो. इव्हेंट सुरू झाला. सरांनी थोडंफार इंट्रोडक्शन दिलं की जर्मन लँग्वेज कशी तुम्हाला फायदेशीर असू शकते पुढे चालून, जर तुम्हाला जर्मनीमध्ये जॉब करायचा असेल तर. त्याचबरोबर तुम्ही इंडियामध्ये राहून पण जर्मनीचा भरपूर उपयोग करून घेऊ शकता. असा इव्हेंट कॅप्चर करून मस्तपैकी तिथून निघालो आणि त्याच्यानंतर बस स्टॉपवरती येऊन थांबलो. बस तर काय आली नव्हती म्हणून त्याला हात केला. तो मित्र थांबला, त्याने आपल्याला सोडला आळंदीपर्यंत. आळंदीत आलो. आळंदीत बसमध्ये बसलो आणि तिथून निघालो घराच्या दिशेने. तर आजचा आपला मुद्दा असा आहे की जर तुम्ही स्टार्टअप सुरू करताय तर तुमच्या टीम मध्ये कोण कोण असलं पाहिजे. सर्वात पहिले तर तुम्ही स्वतः, कारण तुम्ही आहे फाउंडर. फाउंडर नंतर येतो को फाउंडर. आता को फाउंडर कोण? को फाउंडर तो की तुमच्या पूर्ण आयडियावरती विश्वास ठेवतो. याचबरोबर तो काम काय करणार हे मी सांगेल तुम्हाला पुढच्या भागात. तोपर्यंत सर्वांना जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र.